पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये यावर्षी सालाबादाप्रमाणे आपण बैठक घेतो तशी बैठक घेण्यात आली। मागच्या वर्षाची स्थिती पाहिली असता मागच्या वर्षी याच दिवसामध्ये 22 टँकर आपले सुरू होते, 100च्या वरती विहीर अधिकृत करण्यात आल्या होत्या, पण यावर्षी एकही टँकर आपला अजूनपर्यंत सुरू झालेला नाहीये। त्याचबरोबर धरणांची स्थिती पाहिली तर जवळपास 50% आसपास आपला धरणांचा साठा आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बाष्पीभवनाचा धोका पाहिला असता। त्याचबरोबर येणाऱ्या वर्षी कमी पाऊस पडेल असा अंदाज सगळीकडे वर्तवण्यात जात असल्यामुळे ही बैठक घेणं अत्यावश्यक गरजेचं होतं। त्याच्यामुळे लोकांना आपण सूचना दिलेल्या आहेत की पाणी जपून वापरा। त्याचबरोबर इरिगेशनच्या डिपार्टमेंटला पण आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे की तुम्ही विनाकारण कुठेही पाणी सोडू नये, कोणाच्याही म्हणण्यावर पाणी सोडू नये। MSCBला हे सांगितलंय की जिथे अनधिकृत मोटरी लोकांनी काही शेती करता बसवल्या आहेत त्या आजच्या आज काढण्यात याव्या। प्रांत अधिकाऱ्यांना सुद्धा त्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि जर पुढे पाणी सोडायचं असेल तर जिल्हाधिकारी महोदयांच्या परवानगीशिवाय तुम्ही कुठलंच काम करू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहे। आणि मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्ये बरेच नगरपालिकेचे विषय आहे, काही ठिकाणी पाणी टंचाई पुढच्या काळामध्ये भासेल असं चित्र आहे, पण अजून टँकर लागण्याची स्थिती नाही। पण जो साठा आपल्याकडे आहे तो साठा पुढच्या वर्षापर्यंत जवळपास सप्टेंबरपर्यंत पुरावा याच्याकरता आपण हे नियोजन केलेलं आहे। पाण्याच्या विषयी नागरिकांना काय पाणी जपून वापरा। त्याचबरोबर या ठिकाणी नागरिकांना आवाहन करत असताना ज्या ठिकाणी आता ग्रामपंचायतचे सरपंच आहेत त्यांना आपण हीच विनंती केलेली आहे की जिथं तुम्ही 2 दिवसात पाणी देता ते 3 दिवसात द्या, जिथे नगरपालिकेमध्ये आपण 4 दिवसाच्या आत पाणी देतो 5 दिवसात द्या। कारण शेवटी पाणी काय आपण तयार करू शकत नाही, जो पाणी साठा आहे त्याच्यामध्येच नियोजन करणं आपलं गरजेचं आहे। त्या पद्धतीने आपण या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। पाणी कपातीचं कुठे नियोजन, कारण की सध्या महाराष्ट्राची मागच्या काळातली स्थिती पाहिली तर 112च्या वरती टक्के पाऊस मागच्या काळामध्ये पडलेला आहे, त्यामुळे सगळीकडे धरणांची स्थिती उत्तम आहे, पाणी चांगल्यापैकी आहे। पण पुढच्या वर्षाचा धोका पाहता या वर्षापासून त्याचं नियोजन त्या धरणामध्ये करणं आणि काटकसरीने पाणी वापरणं हाच आपला एक पर्याय आहे, म्हणून या बैठका आम्ही घेतोय। हो, अनेक गावांमध्ये जलजीवनच्या योजना ज्या आहेत पूर्ण झालेल्या आहेत, मात्र काही किरकोळ कारणास्तव त्या पूर्ण कार्यान्वित झालेल्या हे आता सावकार साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या 2-3 गावांच्या तक्रारी केल्या आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की जुन्या सोर्सेसवरून आम्ही पाणी सुरू केलेलं आहे आणि संजीव भाऊंचं म्हणणं आहे की नवीन सोर्सवरून पाणी मिळालेलं नाही। मी चौकशी करायचे आदेश दिलेले आहे आणि मी स्वतः त्या गावामध्ये जाणार। महावितरणचं असेल 10 दिवसांनी 4 दिवस पाणी दिलं जातं, हे तर 1 तास दिला तर 8-10 दिवसात 4-5 हे बघा, आता भुसावळचंही उदाहरण मी सांगितलं की तिथे 10 दिवसाच्या आड पाणी हे 4 तास दिलं जातं। मी त्यांना विनंती केली नगराध्यक्ष महोदयांना आणि CO महोदयांना की जर तुम्ही 5 दिवसात 2 तास द्या ना, 5 दिवसात 2 तास दिलं तर 10 दिवसाचं रोटेशन हे 5 दिवसावर येऊन जाईल ना, लगेच आता आपल्या हातात आहे। आणि ज्या ठिकाणी MSCBचं करंट चालू असलं तर मोटर बसवल्याशिवाय पाणी घेत नाही, त्या ठिकाणी MSCBने त्यांना मदत करावी, कारण की शेवटी याच्यामध्ये थोडा वाईटपणा घ्यावा लागेल, पण पाणी सगळ्यांना मिळण्याकरता हे प्रयत्न करणं गरजेचं आहे। विधानमंडळामध्ये महिलांना आरक्षण देण्याला काय लागू झालेलं आहे, चांगली गोष्ट आहे। महिलांच्या माध्यमातून आपण पाहिलं की आपल्या महिला सगळ्या बाबतीमध्ये सक्षम आहे, देशामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर महिलांचा उच्चांक आहे। त्यामुळे आता येणाऱ्या राजकारणामध्ये महिला मैदानात उतरतील आणि पुरुषांबरोबर ते काम करतील, हे आपल्या राज्याने बऱ्याच ठिकाणी सिद्ध केलं आहे। राष्ट्रपती पदावर आपण पाहिलं तर आज 2 महिला राष्ट्रपती आपल्याला या ठिकाणी झाल्या आहेत, त्यामुळे आमदार खासदार होणं त्यांच्याकरता ह्या निवडणुकीमध्ये एक प्रमाणात सुवर्ण संधी आहे या देशाच्या विकासाकरता।